तर आज आम्ही पाझरी तलाव कागल इथे आलो आहोत हे प्लेस बघण्यासाठी। आणि इथं मिनी गोवा पण ह्याला बोललं जातं। तर आज मी पूर्ण तुम्हाला हे ब्लॉगिंगमध्ये दाखवणार आहे की काय काय इथं अवेलेबल आहे। आणि आज आम्ही जाईत आहोत। तर बघू शकता मी असं एक सगळेजण मिळून जाईत आहोत। खूप छान वाटत होतं। एवढं काही मला माहीत नव्हतं आणि तरी पण मी चालले ते मतलब सगळेजण म्हणत होते की तिथं खूप छान आहे पोरांसाठी खेळण्यासाठी वगैरे वगैरे। आणि बघू शकता मी ब्लॉगिंग शेअर करत आहे तुम्हाला। आणि ह्याच्यात पुढं पण मी दाखवलेलं आहे की तिथं पाझरी तलावात काय काय आहे, पोरांसाठी खेळण्यासाठी काय काय आहे। खूप छान आहे, मोठी पण खेळू शकतात, असं जरुरी नाही आहे बारकी एवढीच खेळू शकतात। मी जिथनं जात होतो ना तिथं एक छोटासा घाट होता। तर तिथं पण असं बघितलं आणि थोडासा शूट केला, फोटो वगैरे काढले आणि तिथनं आपण निघालो परत पाझरी तलावला। तर बघू शकताय हे जे नजारा होता ना, हे घाट हे खूप छान आहे। आणि या घाटचं नाव काहीतरी होतं ते मी विसरले। आणि बघण्यासाठी मी तर पहिल्यांदा आले होते। आणि बघू शकताय तुम्ही सगळे आहेत, सगळ्यांच्या बरोबर पोरांना खूप छान वाटतं। तर बघू शकता इथं पाण्याचा धबधबा आहे एका साईडला आणि इथं खूप छान भिजायला पण खूप मजा येते। आणि हे पाझरी तलावच्या आतच आहे, बघू शकताय खूप। आणि इथं एक धबधबा आहे साईडला पण की तुम्ही पाण्यात स्विमिंग बी करू शकता सगळंच। आणि हे बघा, हे माझं पोरगा आहे आणि इथं खूप छान मतलब पाण्यामध्ये खेळू शकतात, मोठी पण खेळू शकतात, बारकी पण खेळू शकतात, असं काही नाही आहे। आणि ही दोघं पण खूप मजा करत होती। आणि बघू शकताय एकदम मस्त। तर मी पण थोडासा व्हिडिओ शूट केला की तुमच्यासंगत शेअर करावं म्हटलं की ब्लॉगिंग वगैरे। तर असा पहिला शूट केला की भिजल्यानंतर मग काय शूट करता येणार नाही एवढं। तर बघू शकता की असा शूट केलेला आहे आणि खूप छान वाटलं। म्हणजे इथं जाण्यासाठी का नाही काहीच नाही आहे, असं जाऊ शकता तुम्ही फिरण्यासाठी म्हणून। तर सगळेजण भिजलेले आहेत, हे बघा कसं भिजलेलं आहे सगळेजण। कधी पण फिरायला गेलं तर सगळे भिजायलाच पाहिजेत। तर बघू शकता हे पण इकडं धबधबा चालू आहे आणि इकडं जे पायऱ्या आहेत ना इकडं पण धबधबा चालू आहे। इथनं तुम्ही फोटोशूट व्हिडिओज वगैरे करू शकता। आणि मी थोडंसं व्हिडिओ आणि फोटोज काढलेले होते। तर सगळ्यांचा एक ब्लॉग बनवला की हे बघा, हे साईडला असं असतं की एका साईडला पाणी असं धबधबा आहे, एका साईडला धबधबा आणि एका साईडला पाणी आणि पायऱ्या आहेत। खूप छान आहे आणि तुम्ही पण पाझरी तलावला एकदा जाऊन या, खूप छान आहे। तिथं पोरांना खेळण्यासाठी खूप छान आहे। आणि एकदम तिकीट 20 रुपये असंच आहे, जास्ती काही नाही आहे। आणि पोरं सगळी मोठी पण एन्जॉय करू शकते तिथं। आणि बघू शकता पाणी कसं एकदम वाहत आहे। आणि तुम्हाला ही माझा ब्लॉगिंग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आणि इथं बघण्यासारखं मतलब खूप छान मजा करत आहेत। आणि बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे पाण्यामध्ये धबधब्यामध्ये सगळ्यांनाच आवडतं। आणि इथं तर माझी पोरं तर डायरेक्ट जंपिंग जपांग चालू होतं त्यांचं पाण्यामध्ये। आणि सर्व जी मोठे होते ते पण खूप मजा करत होते। आणि एखादा माणूस जर का खूप जास्ती मजा करणारा असो तर म्हणजे छान लागतं ते का, म्हणजे खूप छान होतं मग सगळं मजाक मस्ती आणि असं सगळं म्हणजे पाणी एन्जॉय करणं वगैरे। बट सगळी बोरिंग असली ना तर फक्त फोटो आणि बोरिंग सेल्फीजच येतात फक्त। तर त्याच्यामुळे ना तुम्ही फिरायला गेला तर फ्री व्हा आणि थोडासा एन्जॉय करा कधी पण बाहेर गेल्यानंतर। नाहीतर असं सॅड मूड तोंड पडलेले आणि मग फोटो आपण काढत असतो त्यात पण तोंड पडलेलंच येतं। त्याच्यामुळे थोडा हसत खेळत फोटो व्हिडिओज वगैरे बनवा, असं माझं म्हणणं आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम चांगला असा व्हिडिओ बनवलेला आहे। मी पुढं पण थोडंसं दाखवते तुम्हाला, पूर्ण शूट करून दाखवते। हे बघा, हे असं आहे, हे पूर्ण खूप छान आहे। एका साईडला धबधबा आहे आणि एका साईडला पण बाजूला तर पण धबधबा आहे, तिथं पायऱ्या आहेत, तिथं पण पोरं खेळू शकतात। इथं पाय स्लिप होऊ शकतो, थोडासा धीराजानं खेळायचं। तर बघू शकता माझं हिंदी चॅनल आहे फ्रेंड्स, हिंदीचं होतं। मी पहिला हिंदीमध्ये ब्लॉगिंग करत होते, आता मी मराठीमध्ये करत आहे। तर बघू शकता माझी पोरं पाण्यात खेळत आहेत आणि मी सगळे असे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि खूप छान।
तलावला हा मिनी गोवा पण बोललं जातं का, म्हणजे जसं गोव्यामध्ये पाण्यांचा वेगवेगळा डिझाईनचा काय फुवारा उडतो ना, तसाच सेम इथं उडतो. मग ते पण मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे. आणि ह्यांची मजा बघा फ्रेंड्स, पाण्यात किती मजा करतायत हे, एकदम डुबकी मारतात. आणि मम्मी व्हिडिओ बनव. अरे बापरे, हे तर पोरगीच्या डोक्यावरच पडला डायरेक्ट, लागलं नाही ह्याला मी म्हणते लागलं काय रे, ती डायरेक्ट पोरगीच्या डोक्यावर पडून सोडला. आणि पाठीमागे कोण आहेत का नाहीत बघत नाहीत रे बाबा, पोरं असं खेळत असतात ना, काय सांगायचं. तर बघू शकताय इथं हे बघा यांचं अजून चालूच आहे. आणि रोडमध्ये जाण्यासाठी पण खूप छान आहे आणि बसण्यासाठी पण खूपच छान आहे. आणि बघू शकता एकदम गोव्याचा फिलिंग ह्याच्यात येतो. आणि हे धबधबा पण मस्तच आहे, तर तुम्ही इथं गेलात तर नक्की जा. आणि इथं बघू शकता स्लो मोशन व्हिडिओ बनवायला लावले मला, तर मी असा बनवला होता. तर पाणी पण खूप छान आहे. तर पाझरी तलाव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि ही स्लो मोशनमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठीच मला सांगितलं खरं. बघू शकताय मी पण बनवला, मी म्हटलं की सगळं शूट करून मी सगळा ब्लॉगिंगमध्ये टाकते. तर बघू शकताय आणि खूप छान वाटलं मला पण हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी. सगळं तिथे गेल्या तर पोरं पण खूप एन्जॉय करतात. आणि ह्याचाही जो नजारा आहे तो असा आहे. तर कपडे चेंज करण्यासाठी पण एक रूम आहे. आणि खूप काही जादा तिकीट नाही आहे, 20 रुपीज तिकीट आहे. आणि खाण्यासाठी पण तिथं स्टॉल लागलेले आहेत, तर तुम्ही खाऊ शकता तिथं पण. आणि असं बघू शकता आमच्याबरोबर आलेले सगळे शांत बसलेले आहेत. आणि हे बघू शकता एकदम पाण्याचा धबधबा. आणि इथं मस्त पोरं खूप छान एन्जॉय करतात. आणि स्विमिंग पूल असेल तिथं तर जास्तीच एन्जॉय करतात. बट हे पण छान होतं तेवढंच. आणि इथं जाशीला ना तुम्हाला सेम टू सेम गोव्याचा फिलिंग येणार आहे का, म्हणजे दिसायला एकदम गोव्यासारखं दिसतंय. आणि म्हणजे जे कट्टा वगैरे आहे बसायला ते साईडला, ती शूट नाही केलेलं मी तिथं, तसंच आहे सेम एकदम फिलिंग तीच येते की एकदम सुंदर. आणि इथं हे पण आहे की पाण्यात तुम्हाला फिरवलं जातं, पाण्यात तुम्हाला म्हणजे जहाजमधनं बसवलं जातं. हे बघा हे असं आहे एकदम. हे साईडला आहे ना, हे जे आम्ही मधनं चाललो आहे, हे सेम टू सेम गोव्याची फिलिंग देतं. तर बघू शकता हे पाणी हे साईडला आहे. आणि ह्याच्यात खूप लोक बसलेले आहेत. आणि ह्याच्यात पण आपण पाहिजे असतं तर जाऊ शकता, तिकीट आहेत त्याला पण खूप. आणि बघू शकता खूप छान वाटतं. आम्ही इथं थोडं बसल्यानंतर थोडंसं फोटो काढला. आणि छान वाटतं इथं फोटो वगैरे काढायला, एकदम गोव्यासारखं वाटत होतं. गोव्यामध्ये नसतं का असं बसायला, तसं सेम वाटत होतं. छान केलं आहे मस्त. आणि बघू शकता तर मला खूप छान वाटलं. आम्ही इथं थोडंसं फोटोज वगैरे काढले. आणि बघा खूप छान आहे. एका साईडला असं एकदम सेम टू सेम गोव्यासारखं. आणि मी इथं व्हिडिओज आणि थोडंसं सगळं शूट केलं की असं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला. याला गाणं नाही लावू शकत फ्रेंड्स, कॉपीराइट येऊ शकतं. तर खूप छान. आणि साईडला आहे ना आपण जिथं चालत जातो त्याच्या खाली असं आहे पोरांसाठी, खूप कमी वयाच्या पोरांसाठी आहे, 5 ते 6 वर्षापर्यंत पाण्यात असं खेळण्यासाठी. आणि पार्क आहे, ते काय तर 40 रुपये असं तिकीट आहे ह्याचं. आणि खूप छान पोरांना मजा येण्यासारखी खूप फॅसिलिस्ट आहेत. आणि बघू शकता इथं खेळण्यासाठी एकदम समुद्रासारखं वाटत आहे, बट समुद्र नाही आहे. आणि बघू शकता एकदम मिनी गोवा, म्हणजे छोटासा गोवा असा तुम्हाला इथं फील होतं गेल्यानंतर. आणि आता संध्याकाळची टायमिंग झालेली आहे आणि आम्ही सगळं चांगलं फिरून घेतलेलं आहे. बस आम्ही थोडंसं 7-8 वाजताचं टायमिंग बघणार आहोत का, म्हणजे इथं मिनी गोवामध्ये कसं फुवारे असतात ना, पाण्याचे फुवारे, ते डिझाईनमध्ये येतात ना, तसंच ह्याच्यात पण आहे. खूप छान आहे एकदम, जसं गोव्यामध्ये आहे तसंच इथं आहे. कारण इथं फ्रीमध्ये होतं, इथं बघण्याचं काय चार्जेस नव्हते. गोव्यामध्ये त्याचे खूप चार्जेस आहेत म्हणे. मग आम्ही सगळे आलतो ना, ते म्हणत होते की बघूनच जायचं. तर चला म्हटलं आम्ही पण बघूनच जायचं. तर रात्रीचा वेळ झाला होता खूप. आणि बघा हे चालू झालेलं आहे पाण्याचा फुवारा. आणि हे खूप छान आहे फ्रेंड्स, खूप छान आहे, मला पण खूप आवडलं. आणि सगळ्या
गाण्यावरती हे बनवलं जात होतं. तर पहिलं एक गाणं होतं शिवाजी महाराजांचं गाणं होतं, संभाजी महाराजांचं गाणं होतं. स्टार्टिंगला त्यांची मूर्ती पण यात दाखवलेली गेलेली आहे. आणि सेकंडमध्ये असं जे बॉलिवूडची गाणी आहेत त्या गाण्यावरती डायरेक्ट डान्स कसं करतात ना, तसंच सेम टू सेम आहे ना ह्याच्यात असं बनवत होते. खूप छान, खूप छान. आणि मला पण खूप आवडलं, पोरांना पण खूप आवडलं, सगळ्यांना आवडलं. आणि एकदम मस्त. पुढे बघा तुम्ही, ह्याचे डिझाईन खूप छान बनतात. तुम्ही एकदा तिथे गेला ना तर हे बघितल्याशिवाय येणारच नाही. आणि हे बघायला भेटत नाही, हे मोठ्या गोव्यामध्येच आहे असं सांगत होते. तर मी म्हटलं काय नवीन आहे, काय वेगळं आहे बघावं म्हटलं. तर त्यांनी हे कृत्य करून दाखवत होतं ना, ते बघू शकताय. शिवा संभाजी असं गाणं चालू होतं आणि त्याच्यात फोटो पण आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटत होतं. वेगवेगळ्या कलरचे फुबारे असे टाकत होते आणि बघू शकता वेगवेगळे डिझाईन्स बी त्यात क्रिएट करत होते. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 वाजेतोवर तिथं पादरी तलाव इथे तुम्हाला थांबावं लागतं. तर थांबून बघण्यास काय हरकत नाही का, म्हणजे हे तर तुम्हाला गोव्याला जाऊन बघायला लागतं, तिथं पण खूप चार्जेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीमध्येच बघायला भेटत आहे. तर मला हे खूप छान वाटलं आणि सगळ्यांना पण खूप छान वाटलं. तर मला वाटलं की हे सगळं मी तुमच्यासंगत शेअर करावं म्हणून मी शेअर केले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप छान प्रत्येक व्हिडिओ मी बनवला आहे हा फुवाऱ्याचा, तर तुम्ही नक्की बघा, एकदम लक्ष देऊन बघा. वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये तुमची नक्की सांगा की कसं आहे, काय आहे.